गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आम्ही जीवदानी देवीला दर्शनाला चाललो आहोत. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत. आणि आमच्या इथे म्हणजे प्रसिद्ध देवस्थान आहे आणि आम्ही लहानपणी गेलेलो होतो. त्यानंतर आम्ही कधी योगायोग आलेला नाही आहे की आम्ही कधी जाऊन दर्शन घ्यावं. आणि आज आम्ही फर्स्ट टाईम स्वतः चाललेलो आहोत दर्शनाला. तर रोपवे पण आहे आता, आम्ही ट्राय करू. हां, जर रोपवे आता सकाळी चालू असेल तर नक्की तिकडे त्याच्यात बसण्याचा प्रयत्न करू किंवा चढून जाऊ. कारण चढून किती आहे माहिती का? 1400 पायऱ्या आहेत. तुम्हाला जर हिस्ट्री माहिती नसेल तर नक्की गुगल करा. आणि तुम्ही जर मुंबईमध्ये कधी आलात तर नक्की इथे जाण्याचा प्रयत्न करा. ओके, मी तुम्हाला सगळं दाखवते की तुम्हाला कसं कसं जायचं आहे. आता आम्ही 5ला उठलो आहोत, 6 वाजलेत आणि आता आम्हाला निघायचं आहे. तर आता आम्ही निघालो आहोत. आम्ही आमच्या दीदीची वाट बघता बघता आमचे 7 वाजलेत. आमची तयारी 6 वाजताच झालेली होती आणि आज आम्ही मॅचिंग केलं आहे. दीदी ट्विनिंग. आता आपण स्टेशनला जाऊयात आणि तिथून आम्हाला दादरला जायचं आहे आणि दादरवरून पुढे विरार. हां, विरार डायरेक्ट वसई पहिले येतं की वसई विरारला उतरायचं ना. हां, आम्ही चाललो आहे. आम्हाला माहिती नाही वसई आधी येतं का विरार आधी येतं. कारण आम्ही लहान असताना गेलो आहेत आणि आमच्या मम्मी पप्पांनी आम्हाला नेलेलं. त्यामुळे आज आपण जाऊ शोध काढत तुम्हाला पण दाखवतो. खूप लेट भेटले आम्हाला. हाय गाईज, तर आम्ही आता विरार स्टेशनला उतरलो आहोत आणि तुम्हाला सांगते कुठे जायचं आहे. आधी मला तरी माहिती पडू द्या. आम्ही पण फर्स्ट टाईम आलो आणि आम्ही आता 1400 पायऱ्या आम्ही चढत जाणार आहोत. जय गाईज, इकडून एक पार्किंग आहे, तिथून आपल्याला चालत जायचं आहे. माहिती नाही नक्की आम्ही बरोबर चाललोय की नाही हे पण माहिती नाही आहे आम्हाला. पण आमचा व्ह्यू छान येतोय कारण ऊन येते. इथे या. आता विचारू आपण, स्टेशनच्या बाहेरच आल्यावरती रिक्षा आहे तिथे. त्यांना विचारू आपण किती सीट प्रमाणे घेतात. इथे स्टेशनच्या बाहेरच रिक्षा आहेत. तुम्हाला मंदिर करून भेटते. वहाँ से आप 20-20 रुपये में स्टेशन पे आ जाओ. इथे आपल्याला खाली मंदिराच्या पायथ्याशी उतरवतात आणि तिथून आपल्याला जायचं या साईडला. इथे चप्पलचं स्टँड आहे, इथे चप्पल ठेवा. चला, असं कुपन देतात. आणि इथून आपलं मंदिर स्टार्ट होतं. सो गाईज, आम्ही आता इथून चालत चाललो. तुम्हाला जर रोपवेने जायचं असेल दाखवते. तुम्ही बघताय त्या साईडला रोपवे, तिथून तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. आणि तुम्हाला जर चालत जायचं असेल तर असं चालत चाललो आहेत. आता आम्ही चालत गेल्याशिवाय मजा नाही. तर चला. सो गाईज, आता आम्ही चालत चाललो आहेत. किती सीट आहे? 1400 स्टेप्स. चला. हो, अच्छा आहे. एवढं चाललो आपण आत्ताच्या आता. आणि इथे असं असतं की कोणी मन्नत मागतं तर इथे प्रत्येक स्टेपला काहीतरी असं हळदी कुंकू लावून येतात, चढतात. फुल हवा टाईट. आम्ही काही खाल्लं पण नाही आहे, नुसतं पाणी पिलं आहे आणि त्याच्यावरती आम्ही चढत चाललो आहे. आता नेक्स्ट ट्रेनमध्ये माझं लग्न झालं पाहिजे. दोघींचं. हां, नेक्स्ट ट्रेनमध्ये इथून लग्न. आणि हा व्हिडिओ आम्ही प्रूफसाठी ठेवू. भाड्याला घेऊन येईल माझ्या. चला, थोडंसं रिलॅक्स होतोय, मग परत अजून बाकी किती स्टेप आलो काय माहिती. आम्ही आता
आम्ही किती चाललो आहेत आम्हाला माहिती नाही, पण थोडासा वेट करतो आहे आम्ही. बसलो आहेत एका जागी. फक्त 350. अच्छा 360. थर्ड टाईम आम्ही थांबलोत. करंट सिच्युएशन ठीक आहे. थोड्या वेळाने असं रुमालातून तुम्ही व्ह्यू बघू शकता मागे. रोपवेची सोय आहे, पण आमच्या दीदीला चढत आहे. आम्हाला कष्ट करून जायचं होतं. मेहनत का दरवाजा खोलना आहे. हां इझी वे नको होता. हार्ड. बिग बॉस के घर में. के दीदी आम्हाला सोडून पुढे गेले. कुठे दिसते का नाही? ह्या दिसली का? हात करते. आम्ही अजून मागेच आहोत. दीदी आणि स्लो आहेत आम्ही थोडेसे. आम्ही 1000 स्टेप चढलो जाता. अजून 400 बाकी आहेत. आमची हे बघा परत जाऊन के बाई पुढे पुढेच जाते. सशासारखी टुणूक टुणूक पुढे पुढे असते ती. आम्ही दोघी कासवासारखे हळूहळू चाललो होतो. आम्ही जिंकू. फास्ट जाऊन फायदा नाही, हळूहळू गेलेला ठीक आहे. आम्ही आमचा टेम्परेचर ठेवतोय. उद्याचा दिवस आहे आम्हाला आराम करायला. उद्या आम्ही झोपू आता पूर्ण दिवस. छान. चलो बाय. भेटू पुढे. गाईज आपण जवळजवळ आलेलो आहोत. इथे थोडेसे फॅन लावले. साडी चोळी घेतली, साडी चोळी ओटीचं घे. गिणी गिणी सगळं येते. आलो आपण फायनली. त्यांना सांगूया ना साडी नेसवा त्यांना. हेच आमचं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान दर्शन झालं. आणि आता आम्ही बसलोय. आता आरती आहे 12ची. आम्ही 10:30ला स्टार्ट केलेलं. 10 वाजलेले. मी प्रॉपर टाईम सांगेल नंतर. पण आता 1:30 तासात आम्ही आलेलो आहोत. हां. आमचं दर्शन होऊन आम्ही बसलो. 2 शब्द बोल. छान वाटतं, एकदम मन प्रसन्न झालं. आणि आता आम्ही असं निवांत बसलोय देवीच्या आम्ही समोर एकदम. तिघीच आणि लिटरली तिकडे 5 मिनिटं उभे होतो देवीसमोर. मस्त आणि आहे. एक चांगली गोष्ट झाली, आम्ही येतानाच तिथून साड्या घेऊन आलेलो आणि ते त्यांना एवढ्या आवडल्या साड्या, तर ते देवीला नेसवून आलो. तर तुम्ही पण लक्षात ठेवा, येताना तिथूनच साड्या घेऊन या. गाईज आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही इथे आलो आहोत वरती. दर्शन केल्याच्यानंतर वरती या. आणि इथे तर उतरण्यासाठी पण चढावं लागतं. थोडंसं कष्ट घ्या, पण दर्शन एकदम छान झालं. आणि आणि आरती पण भेटली. आपलं दिदी दर्शन मस्त, एक नंबर. छान. आम्ही बाहेर पडायच्या रस्त्यावर चाललो आहोत, पण आम्ही तरी चालतच चाललो आहेत. के कसे आहेत? गरम गरम. तिथून आपल्याला बाहेर जायचं आहे. दीदी काय घेतेस? प्रसाद म्हणते. हां 400-400, 500-500 रुपये हेच विकत पाहिजे. परत सीड्या. काय दोघींना काय बोलायचं तुम्हाला? परत सीड्या. हेच मग आम्हाला असं वाटतं उद्याचा दिवस आम्ही असंच हे राहू.
गाईज आम्ही जेवलो आहोत इथे. आता आमचं जेवण झालेलं आहे. बर पेट आता झोपा दे. घरी जाऊन तेच काम आहेत आता. उद्याचा दिवस तर आम्हाला वाटत नाही आम्ही उठू म्हणून. 4 वाजेपर्यंत पोहोचली घरी तर. पण आमची मे बी आम्हाला जायला आता 3 तास लागतील. दीदीला जायला 3 तास लागतील, आम्हाला जायला 2 तास लागतील, कारण दीदी आमच्या पुढे राहते त्यामुळे. पण छान असं दर्शन झालं, छान असं जेवण. तुम्ही जर इथे आलात तर इथे नक्की जेवण जावा. ओके बोललीस. फक्त 15 रुपये प्लेट आहे आणि त्यामध्ये एवढं सूप आहे, म्हणजे वरण भात आणि चवळीची भाजी होती. अप्रतिम. आणि तुम्हाला जर अजून हवं असेल तर नेक्स्ट बॅचसुद्धा येते, तर भरपेट खावा आणि मस्तपैकी या इकडे. आम्ही आता दादर स्टेशनला आहोत आणि आमचे अवतार बघा, कंटाळून गेलेत आम्ही तिघींनी मिळून 4 ते 5 लिटर पाणी पिलं असेल. गाईज तुम्हाला माहिती आहे दादर कल्याणची गर्दी, त्यामुळे मी पुढची शूटिंग नाही करू शकली. तर त्यानंतर आम्ही घरी पोचलो आणि थँक्यू फॉर